चहा घेणारस का तू? नाही नको. त्यांनी त्यांच्या पुरताच केलेला दिसतोय. तसंच दिसतंय. तुला हवाय का? करते मी. हवं तर करून देते. नाही नको. बर. काय करतेस तू? अगं भजी करायची मनात होती, खावीशी वाटते. अगं बाई, काही गोड बातमी आहे का? नाही ग, आणि मला नाही, खरं तर पुनर्वसूला खायची. कसा चाललाय संसार? ठीक. ठीक म्हणजे? म्हणजे असंच. असंच का? आता नव्याची नवलाई ती किती दिवस टिकणार? तुला करमत नसेल ना इथे? म्हणजे शहरात वाढलीस ना तू? असं काहीच नाहीये. आई बाबांची आठवण येते का ग? तुला नाही येत? म्हणजे काय? मग मलाही येते. प्रत्येक मुलीला येते अगं. तुझा कोणी मित्र होता का आधी? म्हणजे? अगं लग्न आधी, वासू भेटायच्याही आधी. सुनीलची कशी ती पूजा मैत्रीण होती ना तसं. नाही, मित्र होते खूप, पण साधेच. स्पेशल फक्त पुनर्वसू होता. तू काय पाहिलंस एवढं पुनर्वसू मध्ये? म्हणजे? अगं लग्न केलंस ना तू, म्हणून विचारतेय. तू काय पाहिलंस? तू माझ्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिप्रश्न करूनच उत्तर देतेस. अगं मला पण उत्सुकता आहेच की. अगं पण तू लग्न केलंस ना? तुलाही करायचं होतं, पण ते कुठे झालं? पण मनाची तयारी होती ना तशी. दादांची आणि माझ्या बाबांची इच्छा होती म्हणून मी तयार झाले. मग माझंही तसंच झालं. म्हणजे? म्हणजे माझ्या बाबाला खूप आवडला पुनर्वसू जावई म्हणून. तुला नाही आवडला नवरा म्हणून? त्याच्यात न आवडण्यासारखं काय आहे? तुमचे किती गुण जुळले होते ग? काय? अगं पत्रिका वगैरे दाखवली असतील ना तुम्ही, तर किती गुण जुळले तुमचे? तुमचे किती जुळले होते? बघ, परत प्रतिप्रश्न केलास ना. तुला चहा हवाय ना? त्याच्यात आलं टाकू? विषय नको ना बदलूस तू. आता मी प्रतिप्रश्न करतच नाहीये, हा फक्त प्रश्न. सांग ना, किती गुण जुळले होते? आधी तू सांग. आमचे 29. आता तू सांग. अरे बापरे, काय झालं? ते पुनर्वसूला कांदा भजी हवी आहे का बटाटा भजी का मिक्स, हे विचारलंच नाही मी. मिरची भजी आवडतात त्यांना. मिरची भजी? नाही, तरी एकदा विचारतेस, नाहीतर नंतर ओरडायचा. हा, आलेच मी. उर्मी, त्यांना सांगू नकोस हा मी सांगितलंय ते. का? अगं मी सांगितलंय हे कळलं तर आवडत नाहीत म्हणायलाही कमी करायचे नाहीत ते. बर. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन
हाऊ कॅन इट बी पॉसिबल?